तर एकीकडे अजित पवारांनी काकांसोबतच्या युतीचे संकेत दिल्याची चर्चा असताना अजितदादांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केलेत। भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, इथे मोठ्या प्रमाणावर हफ्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील अजितदादांनी आगपाखड केली आहे। एकीकडे महायुतीचं मैत्रीपूर्ण लढत लढायचं ठरलं असताना अजित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केले। त्याला भाजपच्या परिणय फुकेंनी उत्तर दिलंय। त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ही वादाची ठिणगी पेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजितदादांनी ते एक मन आहे, जिनके काच के घर होते वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारते। तर मला असं वाटतं की हे अजितदादाला तंतोतंत हा विषय बसतो। तर मला वाटतं अजितदादांनी संयम ठेवून वागावं किंवा बोलावं याच्यात मला असं वाटतं। तर 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून अजित पवार काय म्हणालेत आणि त्यांना परिणय फुकेंनी काय उत्तर दिलंय बघूया। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये आहे ना। अजितदादाच्या तोंडून हे शब्द बरे वाटत नाही मला, पण ठीक आहे। त्यांनी जर असा आरोप केला असणार तर मला असं वाटतं की लोकांना त्यांनी संदेश दिला आहे की भ्रष्टाचाराचं कुणाचं दहन करायचं आहे, कोणत्या पक्षाला मतदान दिल्याने आणि कोणत्या पक्षाला नाकारल्याने कसा भ्रष्टाचाराचं दहन होणार हे सामान्य नागरिकांना, सामान्य मतदाराला 100% ठाऊक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।